मित्रांनो, आपण करतोय संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण ही डिझाईन बनवलेली आहे. डिझाईनची PhD फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे. तर आता आपण डायरेक्ट व्हिडिओत वेळ न घालवता आपण सुरू करू. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता आपल्या स्क्रीनवरती ही PhD फाईल आपण बनवलेली आहे. आता जसं मी तुम्हाला थंबनेलला दाखवलेलं की तुम्ही तुमचा फोटो देखील टाकू शकताय. आता इथं तुम्ही दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे फोटो टाकायचा आहे. इथं तुम्ही या 3 लेअर आहेत, या 3 लेअर काढून टाकायच्या आणि तुम्ही तुमचा फोटो टाका आणि फोटोच्या जोडीला तुम्हाला नाव टाकायला लागेल. इथं ही टेक्स्ट फाईल दिलेली, हे तुम्ही नाव टाकू शकता. तर तुम्हाला संपूर्ण PhD फाईल कशी आहे हे दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेले आहे. व्हाईट बॅकग्राऊंड घेतल्यानंतर त्याला आपण त्याच्या इथे एक सॉलिड कलर आपण ॲड केलेला आहे, जो की तुम्हाला थोडासा फरक पाहायला मिळेल. नॉर्मल फरक पाहायला मिळतो. अशा प्रकारे हा आपण सॉलिड कलर आपण ॲड करून घेतला आहे. त्याच्यानंतर इथं आपण एक बॅकग्राऊंडला टेक्स्चर देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्याची ऑपेसिटी आपण कमी करून घेतलेली आहे आणि ती ही अशा प्रकारे आपण ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे एक आपण रेक्टँगल शेप ॲड केला आहे. त्या शेपमध्ये आपण टेक्स्चर इफेक्ट देण्यासाठी आपल्याकडं जी रेड कार्पेट असते त्याचं एक इमेज PNG होती, त्या PNGचा इथं आपण वापर केलेला आहे ॲज अ टेक्स्चर. इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. व्यवस्थित सेट करून घेतलं आणि सॉफ्ट लाईट मध्ये आपण त्याला कन्वर्ट करून घेतलेली होते. इफेक्ट आपण सॉफ्ट लाईट दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याकडे एक PNG जी तुम्हाला ग्रुपमध्ये पाहायला मिळते, इथे ग्रुपमध्ये करून ठेवलेली ही PNG आता इथे मी ॲड करून घेतलेली आहे. तुम्हाला इथे पाहायला मिळते वेक्टर PNG म्हणतात त्याला. ते ॲड केल्यानंतर वरच्या साईडला देखील पुन्हा एकदा ॲड करून घेतली. वरच्या साईडला ॲड केल्यानंतर इथे एक विठ्ठलाचा फोटो ॲड केला आहे आणि त्याची ऑपेसिटी इथे तुम्ही पाहू शकता 43 केलेली. ऑपेसिटी कमी केली. त्याच्यानंतर आता संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांचं इथं आपण PNG ॲड करून घेतलेली आहे. एकदम व्यवस्थितरित्या आपल्या डिझाईनला शोभेल असं आपण फोटोची साईज ही ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला हे 2 वेक्टर PNG पाहायला मिळत आहेत. ती कशासाठी आपण टाकली ते इथे आपण टेक्स्ट टाकलेले आहे. टेक्स्ट तुम्हाला झूम करून दाखवतो. अशा प्रकारे टेक्स्ट टाकून घेतलेले आहे. एडिटेबल आहे. तुम्हाला चेंज करायचं असेल तुम्ही चेंज करू शकताय. त्याला कलर वगैरे सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आता आपण हे टेक्स्ट टाकून घेऊ. वरती आपण वापरला तो हिंद फॉन्ट वापरला. आता इथे खाली आपण बालो 2 नावाचा हा फॉन्ट आहे. मस्त फॉन्ट आहे. तो फॉन्ट आपण इथे यूज करून घेतलेला आहे आणि या टेक्स्टला आपण कलर तुम्ही बघू शकता. हा कलर आपण अप्लाय केला आहे. कलर कोड देखील तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्याला इनर ग्लो ग्रेडियंट अप्लाय केलेले आहे. आता इथे खाली आपण पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन हे आपल्याला टेक्स्ट टाकून घ्यायचे. त्यासाठी इथे आपण हिंद फॉन्टचा यूज केला. त्याच्यानंतर आपण विनम्र अभिवादन
याच्यासाठी आपण टेको फॉन्ट नाही खांडबोर्ड फॉन्ट आपण यूज केला आहे. थोडी मिस्टेक होती, समजून घ्या. इथे आपण खांडबोर्ड यूज करून घेतला. त्याच्यानंतर बाकीची इथं आता आपण PNG वगैरे ॲड करून घेतली फुलांची. इथं आपली बऱ्यापैकी आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. त्याचबरोबर इथं आता पुन्हा एकदा आपण ही पांढरं फूल व्हाईट कलरमध्ये फूल आहे त्याचा आपण इथे फोटो आपण ॲड करून घेतलेला आहे, जो की महाराजांच्या पायाची इथे आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला दुसरं फूल कोणतं ॲड करायचं असेल तर त्याची देखील इथं आपण PNG दिलेली आहे. आता आपल्याला इथे नाव टाकून घ्यायचे. आता आपण ही कन्सेप्ट बनवलेली ती समाजासाठी आपण बनवलेली. इथे आपण ते नाव टाकण्यासाठी शेप ॲड करून घेतलाय. त्याला साईडनं थोडासा ब्रश इफेक्ट मारलाय. ब्रश इफेक्ट मारल्यानंतर इथे एक सर्कल ॲड करून घेतलाय आणि त्याचा पुढं इथे अशा प्रकारे नाव टाकून घेतो. अशा प्रकारे नाव टाकून घेतलंय. या अशा प्रकारे आपली एक डिझाईन कंप्लीट झाली. जर तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा असेल तर ते दाखवतो तुम्हाला. एक छोटंसं राहिलं इथं, थोडंसं एक नवीन कन्सेप्ट दाखवण्यात म्हणजे प्रयत्न केलाय. ते खालच्या साईडला तुम्ही बघू शकता आपण रेक्टँगल ॲड केलाय आणि त्याचं कर्व ठेवले कोपरे. या अशा प्रकारे ही आपली एक डिझाईन तयार झाली. आणि दुसऱ्यासाठी आता इथे फक्त ह्या दोन गोष्टी हे असूच ठेवू आपण, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आपण इथे आपला फोटो ॲड करायचा फक्त, आणि जे तुमचं नाव असेल ते इथे नाव आपण टाकू शकतो. मी यासाठी आपण डिझाईन केली, पण याच्यातूनच तुम्हाला हे दाखवतो कशा प्रकारे केलेलं आहे. तुम्ही तुमचा फोटो इथे ॲड करा. अभिवादक हे टेक्स्ट असायलाच हवं आणि बाकी तुमचं नाव, तुमच्याकडे जर कोणतं राजकीय पद वगैरे असेल तर ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आणि अशा प्रकारे आपली डिझाईन तयार होते. फायनली आपण आपला लोगो टाकू आणि ही पूर्ण कन्सेप्ट झाल्यानंतर आपण या पूर्ण लेअरची एक कॉपी बनवून घेतलेली आहे, जे की या अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. ही आपली डिझाईन मित्रांनो तयार झालेली आहे. ही डिझाईन कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. याची PhD फाईलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. विदाउट पासवर्ड आपण ही PhD फाईल दिलेली आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. फक्त या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.